आपल्या लढ्यात बळ मिळावे. इंग्रजी वाचूया. आणि हे इंग्रजी पत्र पण संजय राऊतचे मी भाषांतर केलेलं नाहीये. त्यांनी मला दोन्ही पत्र पाठवली होती, मराठीत आणि इंग्रजीत दोन्ही भाषेत. उद्धव ठाकरेंचे प्रवक्ता म्हणजे शिवसेनेने मला पाठवले होते इंग्रजीतलं वाक्य. कारण काय, मी दोन्ही भाषेत 10 वेळा वाचलं आणि 12 वेळा एक्सपर्टना दाखवलं की माझं ज्ञान. मला वेडा म्हणतात, तर बाबा याचा अर्थ असाच होतो ना. इंग्रजीत काय लिहिलंय? डिअर किरीट तोमय्या, संजय राऊत, लीडर शिवसेना पार्लमेंटरी पार्टी, 11 ऑक्टोबर 2021. जय महाराष्ट्र. You have created a reputation for yourself of a man who exposes corruption everywhere. Over the years, you have toiled hard to unearth how people misuse government money and property. In fact, thanks to your effort, several government servants and political leaders have been gone to jail after you exposed them in their corrupt practices. आता मला हे विचारायचं आहे की शिवसेनेला म्हणायचं काय आहे? ऑक्टोबर 2021 म्हणजे हा फेब्रुवारी आहे ना. मग ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, 4 महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात किरीट तुम्ही आता इलाज करावा लागणार. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये स्पर्धा आहेत. एक म्हणतो भेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये, दुसरा म्हणतो कोविड हॉस्पिटलमध्ये. आणि हे संजय राऊत कौतुक करतात. या संबंधी उद्धव ठाकरे काही स्पष्टता करणार? पत्र ही वाचली जातात. हे झाले महाशय संजय राऊत. आता आपण उद्धव ठाकरेंचं पत्र बघूया. माननीय उद्धव ठाकरे, हे पत्र रश्मी उद्धव ठाकरे ते आहेत. ते उद्धव ठाकरेंना विचारल्याशिवाय लिहूच शकत नाही, किंवा त्यांनी उद्धव ठाकरेंनी स्पष्टता करावी. या संबंधी सरपंच स्पष्टता करतात, उद्धव ठाकरे का नाही करत? का बायकोची बाजू घ्यायची नाही? हे पत्र बघा. जानेवारी 2019 मध्ये आणि 23 मे 2019 रश्मी उद्धव ठाकरेंनी पत्र लिहिलं. पत्रातलं महत्वाचा भाग मी वाचतो. सरपंच साहेब, ग्रामपंचायत कोरलई. महत्वाचा भाग. आपणास विनंतीपूर्वक अर्ज करतो की आम्ही, बघा बरोबर, आम्ही सन 30 एप्रिल 2014 रोजी जमीन मालक श्री अन्वय मधुकर नाईक यांची सर्वे क्रमांक 22 22 4 22 असे 30 अशा प्रकारचे 30 या क्रमांकाची जागा खरेदी केली असून, मराठी परत वाचतो, या जागा खरेदी केल्या असून यातील असेसमेंट क्रमांक 787, 788, 789, 790, 791, 792, 793, 795, 796, 797, 798, 789, 800, 801, 802, 803, 804, 805. माननीय रश्मी ठाकरे म्हणतात हे घर, पुढचं शब्द दिसतोय का भाऊ? हे घर आमच्या नावे करून सहकार्य केल्यास मी आपले ऋणी राहणार. रश्मी उद्धव ठाकरे व सौ मनीषा रवींद्र वायकर. आणि
ग्रामपंचायत सरपंचची सही आहे रिसीव म्हणून. का होत नाही? का उद्धव ठाकरे आता कुठे आहेत? हे पत्र किरीट सोमय्या खोटं पत्र आहे, फोर्जरी केली आहे. हे तुम्हाला कोर्ले ग्रामपंचायतनी दिलं, तलाठीने दिलं, तहसीलदारनी दिलं, कलेक्टरला. मी 4 ठिकाणी RTI केलं होतं. 4 ठिकाणी माहिती अर्जता अंतर्गत प्राप्त केलं. आता आणखीन पुढे बघा, रश्मी ठाकरेचं दुसरं पत्र. आता ह्या पत्रात काय लिहिलं? एप्रिल 2014 मध्ये आम्ही जागा खरेदी केली, ती जागा व त्यावरील घर आमच्या नावाने करा. आता किरीट सोमय्या यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला उद्धव ठाकरेचा 19 बंगल्याचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर दुसरं पत्र. मनीषा रवींद्र वायकर म्हणजे रश्मी उद्धव ठाकरे आणि ते दोघे पार्टनर आहेत. दुसरं पत्र 2 फेब्रुवारी 2019. माननीय सरपंच ग्रामसेवक कोर्लई, त्यात काय लिहितात? मौजे कोर्लई तालुका मुरुड जिल्हा रायगड ग्रामपंचायत सर्वे क्रमांक 22, 23 जे काय हे 30. ही मिळकत आम्ही कै अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी विक्री खताद्वारे कायदेशीर प्रक्रिया करून रीतसर संपादन केली आहे. आता दुसरं वाक्य बघा, आम्ही सदर्भ मिळकत खरेदी केली त्यावेळी त्या ठिकाणी कोणतेही बंगले अथवा घरं अस्तित्वात नव्हती. फोर्जरी कोण करतात? संजय राऊत साहेब. मी किरीट सोमय्यावर तुम्ही गेल्या 8 दिवसात आरोप केले, त्याचा पण हिशोब तुम्हाला देणार आहे, पण तुमचाही हिशोब घेणार आहे. फोर्जरी कोण करतोय? चीटिंग कोण करतोय? महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेची फसवणूक कोण करताय? बंगले नाही आहे, किरीट तुम्हाला जोड्याने मारणार. अरे महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता म्हणतात मुख्यमंत्री अशा प्रकारचे चीटिंग करतात. मे 2019 मध्ये पत्र लिहितात, अन्वय नाईक कडून आम्ही घरासह जमीन विकत घेतली आणि किरीट सोमय्याने जे बेनामी प्रॉपर्टी तुम्ही 5 कोटी 18 लाखाची उभी केली होती, तो घोटाळा उघडकीस आला, इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. तो मी नव्हेच. याच्यावर उद्धव ठाकरेंनी गेल्या 17 महिन्यात एक वाक्य बोलण्याची उद्धव ठाकरे साहेब की शिवसेनेचा एकाही नेत्यामध्ये हिंमत नाही. जोड्यातनी मारण्याची भाषा करतात आणि त्या सरपंचाला काय पुढे करतात. सरपंच सकाळी एका चॅनलला सांगतो बंगले होते, नंतर फोन येतो मातोश्रीवरून, दुपारी सांगतो बंगले नव्हते. आता या संबंधी या विषयात जोडे मारण्याची भाषा, दलाल पासून भडवापर्यंत बोलण्याची भाषा. भडवाचा अर्थ संजय राऊतला कळतो का? माझ्या बायकोला जाऊन विचार, माझ्या आईला जाऊन विचार. भडवा अर्थ कळतात का संजय राऊतना? माझी बायको मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे, ओक. माझी सुनबाई बागायतकर आहेत, महाराष्ट्रीयन आहेत. अशा प्रकारची शिवी उद्धव ठाकरे तर्फे संजय राऊत देतात. किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद. कारण की त्यांची चोरी, लबाडी, फसवणूक, घोटाळे बाहेर पडतायत म्हणून. आणि त्याचे किती पुरावे पाहिजे? आता हे सरपंच, ही मीटिंग केव्हा झाली? 18 जून 2019 ला. कोर्लेची अध्यक्षस्थानी कोण होते? प्रशांत जानू मिसाळ.
आणि त्या मीटिंग मध्ये काय पास झालं, काय निर्णय झाला बघा. शेवटचं वाचा 47 नंबर. सौ रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीता रवींद्र वायकरच्या नावाने 19 बंगले केले. रायगड इथल्या कोर्लई या गावामध्ये 19 बंगल्यांवरून जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याचाच पुढचा अंक किरीट सोमय्या हे आपल्या पुराव्यांच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांसमोर मांडत होते.